नमस्कार, मी अरुण आणि आपण पाहत आहात 7 स्टार न्यूज। उरसातल्या बैलगाडा पळवण्याच्या कार्यक्रमात चाकाखाली आल्याने एका तरुणाचा मृत्यू झाला। रोहन राजेंद्र घोरपडे वय 23 राहणार लेंगरे तालुका खानापूर जिल्हा सांगली। ही घटना काल शनिवारी सायंकाळी 5 वाजण्याच्या सुमारास वाळूज तालुका खानापूर येथे घडली। या प्रकरणी विट्यातील डॉक्टर भरत देवकर यांनी विटा पोलिसात वर्दी दिली आहे। याबाबत हकीकत अशी की सध्या यात्रा, जत्रा आणि उरसाचे दिवस आहेत। सांगली जिल्ह्यातील खानापूर तालुक्यातील वाळूज येथे पिराचा उरूस सुरू आहे। काल शनिवारी पिराच्या खडी येथे बैलगाडी पळवण्याची अनेक वर्षांपासूनची परंपरा आहे। पारंपरिक प्रथेनुसार सायंकाळी बैलगाडी पळवण्याचा कार्यक्रम सुरू झाला, मात्र यातीलच एक बैलगाडा पळत असताना थेट बघणाऱ्या माणसांच्या गर्दीत घुसला। या धावपळीत रोहन घोरपडे याच्या अंगावरून बैलगाड्याचे चाक गेले। उरसासाठी बनवण्यात आलेल्या या बैलगाड्याचे चाक मोठे आणि वजनदार असते। हे चाक अंगावरून गेल्याने रोहन गंभीर जखमी झाला। त्याच्यासोबत असणाऱ्या जगदीश अर्जुन मोरे यांनी त्याला तातडीने विट्यातील एका खासगी रुग्णालयात दाखल केले, मात्र रस्त्यातच त्याचा मृत्यू झाल्याचे वैद्यकीय सूत्रांनी सांगितले। या प्रकरणाची पोलिसात नोंद करण्यात आली असून रोहन हा अतिशय हरहुन्नरी आणि मनमिळावू स्वभावाचा होता। लहानपणी वडिलांच्या मृत्यूनंतर तो आजोळी लेंगरे येथे राहत होता। आई, आजोबा, मामांनी अतिशय कष्टाने आणि प्रेमाने त्याला वाढवले। नुकताच तो पुणे येथे नोकरीच्या निमित्ताने स्थायिक झाला होता। लेंगरे गावच्या यात्रेसाठी नुकताच तो गावी आला होता, मात्र लेंगरे गावाजवळील वाळूज गावच्या उरसातील बैलगाडी शर्यत पाहण्यासाठी तो मित्रांसोबत गेला होता आणि तिथेच त्याचा दुर्दैवी अंत झाला। या घटनेने परिसरावर शोककळा पसरली आहे। याकूब शिकलगार, 7 स्टार न्यूज, लेंगरे।